जगभरात चर्चेत असलेल्या एप्स्टीन फाईल्सच्या इंडिया कनेक्शनवरून आता चर्चा रंगली आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एप्स्टीन फाईल्स प्रकरणात मोठे आणि गंभीर दावे केलेत। एप्स्टीन फाईल्समध्ये समोर आलेल्या माहितीत काही ईमेल्समध्ये भारतीय व्यक्तींचेही उल्लेख आहे। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आढळलंय। हरदीप पुरी अमेरिकेत भारताचे राजदूत होते आणि त्यांचं नाव अनेक वेळा फाईलमध्ये येतं। 5-6 वेळा त्यांची भेट झाल्याचाही उल्लेख आहे। माजी खासदार आणि मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांचंही नाव या डेटामध्ये आहे। याशिवाय अमेरिकेत राहणाऱ्या आरोग्य क्षेत्रातल्या एका प्रभावी भारतीय वंशाच्या व्यक्तीचंही नाव समोर आलंय। पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबतचे दावे केलेत, तर मोदींचे आणि एप्स्टीनचे नेमके काय संबंध आहेत असा सवालही पृथ्वीराज चव्हाण विचारतात। पृथ्वीराज चव्हाणांनी एप्स्टीन फाईल्स प्रकरणात 8 मोठे दावे केलेत, पाहूया। एप्स्टीन फाईल्समध्ये 300 GB पेक्षा अधिक डेटा आहे। लक्षावधी ईमेल्स, फोटो आणि व्हिडिओ आहे। सध्याची माहिती अपुरी आहे, आणखी गंभीर माहिती येण्याची शक्यता आहे। ईमेल्समध्ये काही भारतीय व्यक्तींचे उल्लेख आहेत असंही म्हणतायत पृथ्वीराज चव्हाण। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरीच्या नावाचा उल्लेख आहे। हरदीप पुरी अमेरिकेत भारताचे राजदूत असताना एप्स्टीन सोबत त्यांच्या भेटी होत असल्याचाही उल्लेख आहे। उद्योगपती अनिल अंबानींचंही नाव फाईल्समध्ये असल्याचा आरोप आहे। अमेरिकेतील भारतीय वंशाच्या आरोग्य क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींची नावंही या एप्स्टीन फाईल्समध्ये आल्याची माहिती आहे। स्टीव्ह बॅनन आणि एप्स्टीनच्या ईमेलमध्ये मोदी ऑन बोर्ड असा उल्लेख येतो। चीनचा जो संदर्भ आहे तो 2014चा आहे। माहिती असताना की हा एक विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे, देह व्यापार करतो, हे माहिती असताना मग मोदींची त्याची गाठ कोणी घालून दिली। तिथं हरदीप पुरी जे अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत होते त्यांचे नाव आलेलं आहे, पण त्यांनी काय यामध्ये भूमिका त्यांची आहे हे शोधावं लागेल। लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर आता मोदीजी फक्त देशात नाही तर जगभरामध्ये नंबर 1चे पॉप्युलर लीडर आहेत। आणि मग एखाद्या लोकप्रिय व्यक्तीच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केले, त्याची गंभीर दखल घेतली जाते। अशा प्रकारचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, हा सूर्यावर थुंकण्याचा आहे आणि म्हणून याचा निषेध आणि निंदा जेवढी करावी तेवढी थोडी आहे। आहे की पृथ्वीराज चव्हाण साहेबांना एका मानसोपचार तज्ज्ञाची आवश्यकता आहे, त्यांना एका सायकेट्रिस्टची आवश्यकता आहे आणि त्यामुळे कदाचित निवडणूक हरल्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन हे बिघडलेलं आहे आणि त्याच्यातून अशा प्रकारच्या काहीतरी स्टेटमेंट्स ते करत आहेत। त्यामुळे गेट वेल सून।